सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी निराशिव तक्रार नगरीमध्ये किल्ले स्पर्धांचे भव्य आयोजन केले होते। तरी या स्पर्धेसाठी जवळजवळ 103 किल्ल्यांच्या स्पर्धकांनी भाग घेतला फॉर्म भरून। त्यानंतर आपण त्या सर्वांना पर्सनल गिफ्ट ठेवले होते। आपले सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड व भाजप निराशेवर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली या किल्ले स्पर्धांचे आयोजन पूर्ण तालुक्यामध्ये होत असते। दरवर्षी सर या किल्ल्यांच्या मुलांना कलागुणांना वाव मिळावा यासाठी सर प्रत्येक वर्षी आवर्जून किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्याचं सर्वांना सांगत असतात। त्यासाठी प्रत्येक जणांना ते पर्सनली छोटेसे गिफ्ट किंवा एक छोटेसे ट्रॉफी वगैरे गिफ्ट करत असतात। त्यानंतर या किल्ल्यांचं अतिशय बघत असताना आपण या मुलांनी अतिशय सुंदर किल्ला बनवलेला आहे। आणि या किल्ल्यांचं सांगायचं म्हणलं तर थोडक्यात जसा किल्ला आहे तशी प्रतिकृती पूर्णपणे असं बनवण्याचा मुलांनी छानपणे सुंदर प्रयत्न केलेला आहे। तरी आता आम्ही सर्व परीक्षण आज उद्या करून फायनल रिझल्ट 2 दिवसात कळेल। मंडळ वार्ड क्रमांक 1 नीरा या मंडळाचा सदस्य आहे। तर आज मी किल्ल्याची माहिती सांगणार आहे। तर हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील हा किल्ला आहे। सगळ्यांना वाटतं की हा शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला। तसा महाराजांनी किल्ला बांधला, पण ते कोणत्या ना कोणत्या किल्ल्यासाठी एक इतिहास असतो। जसा किल्ल्याचा इतिहास म्हणजे 1030 साली चंद्रराव मोरे यांनी हा किल्ला रायरीचा डोंगर हा इथं होता। तर रायरीचा डोंगर त्यांनी तो पोखरून तिथं हा किल्ला बांधला, तेव्हा त्याला रायरी नाव दिलं। त्यानंतर 500-550 वर्षानंतर म्हणजे 1656 साली शिवरायांनी राजधानी पहिला किल्ला म्हणून राजगड ठरवलेला। महाराजांना गडावर जे साधन संपत्ती ती कमी पडायची, मग महाराजांनी हा किल्ला महाराजांच्या निदर्शनास आला। तेव्हा महाराजांनी ठरवलं बाबा हा किल्ला आपल्या स्वराज्यात पाहिजे। तेव्हा किल्ल्याच्या नंतर महाराजांनी त्यांच्याशी तह करण्यात ठरवलं, पण ते काय किल्ला त्यांनी दिला नाही। नंतर मग महाराजांनी एक छोटंसं युद्ध करून हा किल्ला ताब्यात घेतला आपला, तेव्हा त्याला रायगड नाव दिलं। 1656 साली या किल्ल्याची बुंदरबांधणी करण्याचं काम हिरोजी इंदुरकरांकडे दिलं। 1656 ते 1670 या कालावधीत त्या किल्ल्याचे 14 वर्षांचं काम सुरू होतं। त्यानंतर हा किल्ला तयार झाला। या किल्ल्याचं विशेष आकर्षण म्हणजे या किल्ल्यावर विविध त्यावेळची जी गावं होती, जसं की आता परिसरात आपण बघितलं या किल्ल्याच्या, तर जावळीचा मोऱ्यांची जावळी म्हणजे असा तो भाग होता। त्यानुसार त्यांनी महाराज शिवभक्त होते म्हणून त्या किल्ल्यावर शिव मंदिर म्हणजे जगदीश्वराचं मंदिर आहे। परत या किल्ल्यावर बाजारपेठ आहे, शिरकाई देवीचं मंदिर आहे। परत धान्याचं कोटा आहे, नगारखाना, महाराजांची समाधी देखील या किल्ल्यावर होती। त्यानंतर महादरवाजा, नाना दरवाजा आणि टकमकटोक। विशेष म्हणजे किल्ल्यात टकमकटोक म्हणजे त्यावेळी जे शत्रू जे होते त्यांना म्हणजे गद्दार जे होते त्यावेळी त्यांना टकमकटोकावरून खाली फेकून दिलं जायचं, म्हणून तर टकमकटोक महाराजांनी किल्ल्यावर विशेष बनवलं होतं। त्यावर गुप्तहेर, माशी बरीच सारी ठिकाणं आहेत या किल्ल्यावर। जवळपास हा किल्ला 450 ते 500 एकरात पसरलेला किल्ला आहे। समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2700 फूट उंच आहे म्हणून हा किल्ला। आणि या किल्ल्याच्या जर आपण चारही बाजूला बघितलं तर या चारही बाजूने जावळींचं जंगल म्हणजे घनदाट सह्याद्री हा किल्ला त्यांनी व्यापलेला आहे, म्हणून या किल्ल्याला एक विशेष आकर्षण प्राप्त झालं। 1674 साली महाराजांच्या राज्याभिषेकाला हा किल्ला राजधानीचा गड म्हणून ठरवला गेला। अशी किल्ल्याची संपूर्ण माहिती।
करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पहिली तर गोष्ट, किल्ला म्हणजे आमच्यासाठी दिवाळी, आणि दिवाळी म्हणजेच किल्ला हा आमच्यासाठी एक डेफिनेशन झालेलं आहे. म्हणजे लहानपणापासूनच आमच्या वडिलांपासून चुलत्यांपासून हे परंपरा चालत आली आहे, आणि आता आम्ही चालू ठेवली, आणि आता आम्ही आमच्या भावाला देखील सांगितलेलं आहे, आता तो चालवत आहे. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पन्हाळगड करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही पावनखिंड, जी घोडखिंड, जी पावनखिंड झाली ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक छोटासा प्रयत्न आहे जो की आम्ही जवळजवळ 4 ते 5 दिवसामध्ये तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पाऊस आणि याच्या वातावरणामुळे खूप हे झालेले आहे. तर पहिली तर गोष्ट, पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, आणि तो 20 किलोमीटर अंतरावरती आहे कोल्हापूर सिटीपासून. त्याची समुद्र सपाटीपासूनची जे एलिव्हेशन आहे ते 3177 मीटर आहे, आणि त्याची उंची ही 754 मीटर आहे. तर याच्यामध्ये जवळजवळ 11 दरवाजे आहेत, आणि त्याच्यामधले खूप सारे बुरुज आहे, आणि हा सह्याद्रीमधला सगळ्यात अवाढव्य असा किल्ला आहे. या किल्ल्याचे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आहे दौलत बुरुज दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये महालक्ष्मी मंदिर आहे, त्याच्यानंतर शिवाकाशी पुतळा आहे, त्याच्यानंतर बाजी प्रभू पुतळा आहे. खाली इकडे आम्ही हा जो हे दाखवला आहे, हा आम्ही एक प्रसंग दाखवला आहे की जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुटून विशाळगडावर चालले होते, त्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की सिद्धी जोहरने जे काय 1656 साली वेढा घातला होता तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. Right.